बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भातली। पुण्यातील खराडी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडालेली आहे। पुणे शहर आणि परिसरात पुढील 2 दिवस अवकाळी पाऊस असणार आहे। हवामान विभागाच्या अंदाजाने चिंता वाढवलेली आहे। त्याचप्रमाणे बीडमध्ये सुद्धा अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। बीडच्या ग्रामीण भागात गारांसह अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। तसंच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसंच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटर राहण्याचा व गारपिटीचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस दमदार हजेरी लावणार असल्याचं चित्र आता सध्या तरी पाहायला मिळत आहे। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। मुंबई उपनगरांमध्ये देखील आज हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशाराही देण्यात आलाय। अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये गारपिटीची शक्यता आहे। मराठवाड्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। संध्याकाळी दरम्यान 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रात देखील सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस, काही ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलाय। कोकणात देखील काही जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मुंबई उपनगरांमध्ये देखील आज हलक्या सरींची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तब्बल 8145 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालेलं असून यामध्ये धुळे आणि साक्री तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय। सर्वाधिक नुकसान साक्री तालुक्यात झालं असून तेथील 9000हून अधिक शेतकरी बाधित झालेले आहेत। तर धुळे तालुक्यातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असून जिरायत क्षेत्रात मका आणि उन्हाळी बाजरीचं नुकसान झालंय। बागायती क्षेत्रात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसलेला असून भाजीपाल्याचं देखील 321 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे। फळ पिकांमध्ये पपई, डाळिंब आणि आंब्याचा मोहर गळून पडल्यानं बागायतदार हवालदिल झालेले आहेत। प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा व लवकरात लवकर मदत मिळण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतीये। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात काल संध्याकाळी आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हवामान विभागाच्या वतीनं गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता। काल संध्याकाळी अचानक मोरगाव तालुक्यात काही भागात वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालेलं असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकात जमीनदोस्त झालेले आहेत। नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं केली जाते। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आणि तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अजूनही आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा।